काय तात्या, पोरीचं लगीन ठरलंय? तिच्या संसाराला लागणारे भांडे कुंडे घ्यायचे? काय रो मामा, भाचीला कपाट घ्यायचंय? काय आप्पा, पुतणीला फ्रीज घ्यायचाय? अगं बाई ताई, बहिणीला वॉशिंग मशीन गिफ्ट करायचं. खरेदीसाठी इकडं तिकडं धावपळ करू नका, चिंता सोडा आणि हे सगळं एकाच ठिकाणी खरेदी करा. काय कुठं? अहो, आपल्या वाल्मिकरावच्या समर्थ फर्निचर मॉल मध्ये. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मागील 70 वर्षांमध्ये काँग्रेस पक्षानं राबवलेल्या विविध योजनांमुळे देश समृद्ध झालाय. मात्र 7 वर्षांपूर्वी सत्तेवर आलेल्या भाजपानं सातत्यानं खोटं बोलून देशवासियांची दिशाभूल केली आहे. जाती धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांपासून देशाला वाचवण्यासाठी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं अधिक जोमानं काम करावं, असं आवाहन महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी HK पाटील यांनी केलंय. तर काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा जोरदार कमबॅक करेल असा विश्वास काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बोलून दाखवलाय. शिर्डी कोपरगाव रोडवरील साईसृष्टी लॉन्स या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा आणि डिजिटल आढावा बैठक पार पडली. यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू, काँग्रेसचे सचिव BM संदीप, विधिमंडळ पक्षाचे नेते नामदार बाळासाहेब थोरात, कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे, आमदार डॉक्टर सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, आमदार हिरामन खोसकर, आमदार शिरीष दादा चौधरी, माजी मंत्री पद्माकर वळवी, डॉक्टर शोभाताई बच्छाव, माजी खासदार उल्हास पाटील, शरद आहेर, हेमलता पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, नाशिकचे डॉक्टर तुषार शेवाळे, शरद आहेर, धुळ्याचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर, जळगावचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, संदीप भैयासाहेब पाटील, नंदुरबार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नामदार कीर्ती दळवी, अनुराधाताई नागवडे, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती. आज या ठिकाणी सभासद नोंदणी संदर्भात खूप मोठा मेळावा हा थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला आहे आणि ह्या मेळाव्यासाठी आदरणीय पाटीलजी, आदरणीय पल्लम राजूजी त्यांच्या वेळात वेळ काढून ह्या ठिकाणी उपस्थित झालेत. ही आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि ही गोष्ट मला असं वाटतं आपल्या निदर्शनास आणते की AICC म्हणजे काँग्रेसची जी लीडरशिप आहे, मग राहुलजी असतील, सोनियाजी असतील किंवा प्रियांकाजी असतील, त्यांनी ही जी डिजिटल मेंबरशिप आहे, हे जे सभासद नोंदणी मोहीम आहे, ती किती गांभीर्याने घेतले हे एकंदरीत आपल्याला कळून येतं. आधी आपल्याकडे कागदावर व्हायची, मग ती व्हायची का नाही व्हायची त्यावर पण प्रश्न निर्माण व्हायचे. आपण नावं द्यायचो, सभासद नोंदणीची फी आणि मग ती नावं अस्तित्वात आहेत का नाही हा पण प्रश्न निर्माण व्हायचा. पण ह्या सभासद नोंदणीत कोणत्याही प्रकारच्या पळवाटा नाहीये. आपल्याला ही डिजिटल मेंबरशिप करायची, लोकांचे फोटो घ्यायचे, म्हणजे अगदी विनोदाचा भाग बाजूला ठेवला तर म्हणायचे की कोण प्राण्यांचे फोटो घेऊन तिथे नाही ठेवू शकत. ज्यांची आपण सभासद नोंदणी करतोय त्यांचे फोटो घेऊन आपल्याला ते अपलोड करायचे आणि वरपासून म्हणजे राहुलजींपासून ते बूथ पर्यंत एवढी व्यापक अशी ही सभासद नोंदणी मोहीम आहे. हे पहिल्यांदाच काँग्रेस पक्षाच्या इतिहासात झालं असेल. आपसे ये मांगते हैं कि आज देश की परिस्थिति क्या है, थोड़ा सोचिए. कितना नुकसान हर जगह हो रहा है और ये जो पैंडेमिक आया है 2 साल से, किस तरफ इसका हैंडलिंग केंद्रीय सरकार ने की है और किस तरफ जो कानून व्यवसाय का कानून ले आए हैं और किस तरह किसान का नुकसान हुआ है, किस तरफ किसान ने 1.5 साल सड़क पे बैठ के उसके वापस लेने के लिए वो प्रोटेस्ट किए हैं और किस तरह 700 के ऊपर किसान की डेथ हुई है. ये सब सोचिए. इस तरफ सरकार चला रही है बिना अकाउंटेबिलिटी और जो संस्थाएं हैं सेंट्रल गवर्नमेंट की, जो ऑटोनोमस इंस्टीट्यूशंस हैं, वो जो इलेक्शन कमीशन हो या RBI हो या नेशनल सर्वे ऑर्गेनाइजेशन हो,
जिसके ऊपर दादागिरी कैसे चला रहे हैं और एनफोर्समेंट डायरेक्टरेट और सीबीआई को कैसे गलत तरीके से इस्तेमाल कर रहे हैं, हम सब देख रहे हैं। सिर्फ महाराष्ट्र में ही 2 मंत्रियों को बहुत छोटा कारण दिखा के कैसे हैरेस कर रहे हैं, हम देख रहे हैं। और किस तरफ इकोनॉमिक फेलियर, जिस तरफ नोटबंदी की गई थी, जिस तरफ जीएसटी बिना प्रिपरेशन ले आए थे और जिस तरफ इकोनॉमी का गिरवाट हुई है, आप सब देख रहे हैं। काम कम कर रहे हैं और पब्लिसिटी ज्यादा कर रहे हैं। आप जब एनडीए की सरकार थी सोनिया जी की नेतृत्व में और डॉक्टर मनमोहन सिंह की नेतृत्व में, आप जरा याद करिए उस 10 साल क्या क्या काँग्रेस की सरकार ने की। आता पक्षासाठी मंदी असली तरी नव्या कार्यकर्त्यांसाठी ही मोठी संधी आहे। येणारी नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीनिशी काँग्रेसचे सर्व उमेदवार विजयी करण्यासाठी काम करा। गावोगावी काँग्रेस पक्षाचं संघटन वाढवून युवकांना एकत्र घेतलं पाहिजे, असं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय। काँग्रेस पक्ष हा असा आहे, 99ला ज्यावेळेस काँग्रेसमध्ये 2 काँग्रेस झाल्या आपल्या, आणि त्यावेळेस आपले प्रतापराव भाऊ भोसले हे अध्यक्ष होते आपल्या प्रदेश काँग्रेसचे। मी त्यांच्यावर फिरत असायचो, मी एकच म्हणतो, जेवढ्या जागा मोकळ्या झाल्या जागा धरून घ्या, पुढे धरून द्यायचं, जागा धरून घ्यायचा कार्यक्रम केला पाहिजे। तो असं काही वाटतं तर काय काँग्रेस उठती ना आजकालासारखी उठली, कधी उठल सांगता येत नसतं। खूप 78ला कठीण परिस्थिती झाली, इंग्रजीचा पराभव झाला, 80ला काय झालं, 80ला पुन्हा एकदा केली आपल्या सगळ्यांना दिसली, आणि 2/3 बहुमतानं साधं नाही यांचा राजूगांचा विजय 2/3 बहुमतानं आहे एकदा। आणि आता हे तो दिवस जवळ आलेला आहे, या मताचा स्पष्टपणे मी पुन्हा एकदा काँग्रेस देशाला येण्याचा दिवस होता। मग त्यावेळेस म्हणायला लागले, मला सभासद करायचं, मला मला पुढे काय, ज्यावेळेस गरज होती काँग्रेसला त्यावेळेस तुम्ही घरात बसले, कळत नव्हते, आता तुला वाटायला लागलं, तर आता काँग्रेस वाढली। तेव्हा मंदीमध्ये संधी असते, लक्षात याच काळात संधी आहे, घुसून घ्यायची, बनवायची, आणि आपण काँग्रेस अशी बनवायची की आपल्याला सुद्धा संधी तिथं चांगली मिळणार आहे। आणि मला माहिती अडचणीतून आपण जातो, या सगळ्या जरी कष्टकरी असल्या तर एक दिवस पुन्हा आपला हे लक्षात ठेवा। आणि म्हणून नगरपंचायती झालेल्या असल्या तरी आता धुळा आणि नंदुरबार सोडता आपल्या जिल्हा परिषद पंचायत समित्या किती, आपल्याला त्याचबरोबर आपल्या सगळ्या बाजार समितीच्या निवडणुका येतील, नगरपालिकेच्या निवडणुका येतील आणि महानगरपालिकेच्या निवडणुका येणार। मला असं वाटतं की 6 महिन्यामध्ये हे सगळं करायचं होतं, पण काही ओबीसीचे प्रश्न होते ते मार्गी लागत चाललेले आहेत, इतर प्रश्न होते काही, पण तो आता ह्या ज्या निवडणुका ह्या वर्षामध्ये काही फार दिवाळीपर्यंत सगळ्या निवडणुका संपून जातील असं माझं मत आहे। आता काम जे करायचं नाही ह्या काळात तर खूप काम करा, काळजीपूर्वक करा। भांडणं असतात वाद, हा जो मोठा वाद त्रास आहे ना आपल्याला, म्हणजे एखादी एसटी गाडी चालली, 4-5 जण बसले, मोकळी गाडी अख्खी 50 सीटर आधी मोकळी बंद चालू, त्या 5 जणांना असं वाटतं असतं की एसटी 6 यूज केली। अरे तुमची ताकद काही नगरसेवक निवडून आणायची सुद्धा नाही, येऊ द्या ना माणसं, पण येऊ द्या तर खरं। जिथं असं वाटतं ना मला काळजी वाटते। आता पहिलं संघटन वाढव, ताकद वाढवा, भरपूर दिवसात, आणि एकदम ताकदीनं एकदा उभं राहिलं, सत्ता मिळालं, मग थोडं कुणी चेअरमन व्हायचं, कुणी अध्यक्ष व्हायचं, कुणी काय व्हायचं, कुणी सभापती व्हायचं, काय व्हायचं ते पाहते लोक, एकदा ते होते। आपल्या देशात 5-6 वाद असले पाहिजे, तालुक्यातूनही आला पाहिजे। ही जी वृत्ती असते ना आपली, आता खरं बोलतोय कशी, ही वृत्ती सोडून द्या। आपल्याला संघटन वाढवायचं, सगळ्याला बरोबर घ्या, बाकीवर जास्तीत जास्त ताकद निर्माण करा, हे त्या गोष्टी आपल्याला कराव्याच लागतील। या सगळ्या निवडणुकांमध्ये काळजीपूर्वक आपल्याला जायचंय, हे या निमित्तानं मी सांगेल, जितकं चांगलं करता येईल काम जेवढं आपण केलं तर हा एक मधला टप्पा आहे, तो यशस्वी रीतीनं पार करायचा।
परंतु हा पार करण्याचा या निवडणुकांचा आणि या सदस्य नोंदणीचा काय संबंध आहे ना? संबंध या सदस्य नोंदणी हे तुम्हाला गावगाव फिरायला संधी आहे. कशा करता आलो सदस्य नोंदणीला? त्या गावात जाऊ शकतो, बसू शकतो, बैठका घेऊ शकतो. 4 जण गोळा आले बसवायचे, तरुण मंडळीला बरोबर घ्यायचं, त्यांना बसवायचं. तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट मी आणखी एक सांगतो, गावात गेल्यानंतर जो गरीब घटक आहे त्या गरीब घटकाला सुद्धा बरोबर घ्या. गरीब माणसांना, गरीब समाजाला. नाही तर आपलंच आपण बसलो पाण्याच्या गप्पा मारला, दुसऱ्याच्या भावाच्या गप्पा मारला, याचं नाही चालायचं बरं का. त्याच्या व्यतिरिक्त कष्टाळू माणसं असतात, श्रम करणारे असतात, ते सुद्धा त्यांची राजकारणातील ताकद ही मोठी असते. खरं काँग्रेसची ताकद ती आहे गरीब माणूस, हे विसरू जाऊ नका. त्यांना बरोबर घ्या, त्यांच्याच सभासद नोंदणी करा, त्यांच्याशी संपर्क ठेवा. आपल्याला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला. म्हणून सभासद नोंदणी ही आपल्याला वाटतं कशा करता, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला राजकारणामध्ये जे आपल्याला फिरायचंय लोकांमध्ये, त्याच्याकरता एक संधी आहे. आणि तुमच्याकडे जी यादी तयार होईल की पुढे तुम्हाला उपयोगी येणार हे लक्षात घेतलं. कोणत्याही निवडणुकीला ज्यावेळेस पंचायत समितीला तिकीट मागायला येतील, नगरपालिकेला नगरसेवक पदाला तिकीट मागायला येतील, त्यावेळेस आम्ही विचारणार तू किती सभासद नोंदणी केली रे, असं विचारू ना आम्ही. त्यावेळेस कुठं होता तू? आता आला नगरसेवकाचं जायचं मागायला, तिकीट मागायला. हे सगळं होऊ शकतं आणि याचा उपयोग निश्चितपणे आपल्याला खूप चांगला होता. तर मागील 7 वर्षापूर्वी आलेलं भाजपाचं सरकार सातत्यानं खोटं बोलतंय. पंतप्रधान देखील खोटं बोलून देशातील जनतेची दिशाभूल करतायत, असा आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच.के. पाटील यांनी केलाय. मोदी जी ने बोलता है आपकी एरिया में इतना 22 और बैल हाई करके मुझे मालूम ही नहीं था. मैं अभी हेलीकॉप्टर में जब नीचे आ रहा था तब देखा कि आपकी जानवरों की संपत्ति इतना बड़ा है. उसको लेके प्रियंका जी ने बोला, आप सुना होगा प्रधानमंत्री को कहाँ कहाँ हमारा पशु संपत्ति है वो मालूम नहीं. अभी अभी देखा करके बोले तो ऐसी बेजवाबदार प्रधानमंत्री कौन हो सकता है. आपके अकाउंट में डालूंगा. प्रधानमंत्री मोदी जी ने बोला था ये बात, हमारा लोग भी उससे विश्वास किया था. 100 days गॉन, 100 दिन हुआ, 200 दिन हुआ, 300 दिन हुआ, 1 बरस 2 बरस हुआ. फिर कुछ लोग आके बोला चिंता मत करो, आपका अकाउंट खुलना है तब तक ठहरो. वो जनधन अकाउंट भी खुलने के लिए आप सबको बोला. यावेळी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, आमदार हिरामन खोसकर, आमदार शिरीष चौधरी, माजी मंत्री पद्माकर वळवी, डॉक्टर शोभाताई बच्छाव, माजी खासदार उल्हासदादा पाटील, डिजिटल नोंदणी अभियानाचे समन्वयक भाई नगराळे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनीही आपली मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी केलं. सूत्रसंचालन नामदेव कांडळ यांनी करून धुळे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी जिल्हानिहाय विविध पदाधिकाऱ्यांचा आढावाही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आला. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, शिर्डी.